आवाज येतो ना सर्वांना? आवाज येतोय ना? येत नसेल तर निश्चित सांगा मित्रांनो, म्हणजे अगदी प्रत्येक शब्दानी शब्द तुमच्या कानावरती व्यवस्थित पडू देत. येत नसेल तर निश्चित सांगा, कारण कार्यक्रम आपला आहे. दोन्ही बुवा तुमच्या आहेत, आम्ही तुमचं आणि तुम्ही आमचं, म्हणजे मित्रांनो म्हणायचं आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे बंधू आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा शाहिराने विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची व्रत घेऊन यायचे. माझा लेखी विषया ठिकाणी घेऊन जायचं. करायची सुरुवात. गणपती बाप्पा हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहरती. हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहरती. गुज आपुले मनास सांगता होई ऋतूला जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा
त्याच वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा. आणि म्हणून हे माय बाबा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असेल. तुझ्याच आठवणी मनात राहती आहेस रसिका तू माझा सारथी. ओ तुझ्याच आठवणी मनात राहती आहेस रसिका तू माझा सारथी. दान हे असे तुला मी मागता मायेचा दे आसरा. घ्यावे चरणावरी लेकरा चरणावरी लेकरा. हो घ्यावे चरणावरी लेकरा चरणावरी लेकरा. आणि 64 कलेचा दाता सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राखीन आई झोलाई कोटेसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सविणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाय देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या वर्षातला या सीझन मधला मुंबई रंगमंचावरचा हा तिसरा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाचे यजमान आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते त्यांच्या माध्यमातून ही सेवा साकार झाली आहे ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर या माझ्या यजमानांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे सर्व युट्यूबर्स ज्यांच्या माध्यमातून परवाच्या दिवशी येत्या 21 तारखेला मित्रांनो
हा देखील शो हाऊसफुल झालेला आहे. आजचा देखील शो ज्यांच्या या ठिकाणी मदतीने हा होतोय ते माझे सर्व कोकणातील युट्यूबर्स यांचे देखील या ठिकाणी एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो, ज्यांच्या सोबतीने आजचा कार्यक्रम पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे, माझे संगीतकार. आज मला ढोलकीला साथ करतायत नेहमीप्रमाणे विशालदादा सुतार, ज्यांचे ढोलकी मित्रांनो आपण प्रत्येक मराठी चॅनलच्या रिअलिटी शो मध्ये ऐकलेले आहे. आज मला ढोलकीला साथ करतायत विशालदादा सुतार. बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू नरेंद्र गेसरे. कीबोर्डला आज मला साथ करतोय माझा भाऊ विशाल बंदरकर. आज माझे कीबोर्ड प्लेयर पंकजदादा काताळे काही कारणास्तव हजर राहिले नाहीत. त्याचप्रमाणे पॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात माझे बंधू राजूदादा पटेल आणि आमचे गौरवदादा गोताड. या माझ्या दोन्ही भावांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा शिष्य परिवार, मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ करतायत माझे शिष्य वेदांजी जाधव, रोहितजी तुपट, आदित्यजी खांडेकर, प्रमोद गोवळकर, ओंकार लांजेकर. त्याचप्रमाणे आमचे विनायकदादा रेवाळे, रतेश बाई, संकेत बाने, प्रशांत मांडवकर. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो नामवंत शाहिरी मंडळी देखील उपस्थित झालेली आहेत. त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून ज्यांचे माझे मित्रांनो 2026 मध्ये नवरा बायकोचा भांडण कमी पण दोघांचा झंकाटलाही तापला होता. माझे बंधू सुशांतदादा गराटे आज आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या नमनाची गाणी मित्रांनो सर्वच ऐकतात, ज्यांच्या नमनाचे सर्व चाहते आहेत, परंतु एक नवीन आगळा वेगळा प्रयोग ज्यांचा 3 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आहे असा माझा भाऊ शुभम माटेल आज पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई रंगमंचावर 3 तारखेला कार्यक्रम करतो. तो देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिनेशजी कुर्ताडकर माऊली, त्याचप्रमाणे ग्रंथ उपसक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोडगाड्याचा गायक, नमनाचा गायक ओंकार पटेल हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. आमचा शुभम गांगरकर असेल, लय ढोलकी भारी लांडतो. एकदाच त्याला खोंड लय भारी आहे, एकदाच नेला होता वारीला, सिंगल वारीला, पण खोंड मात्र तयार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्या ह्या कोकणामध्ये एक उमेदीची पोरं या ठिकाणी तयार होतात. राजादा ह्याचा आवाज वाढवता लय बारावा आहे म्हणून, कारण 21 तारखेला धूर जोरात काढायचा. आज काही धूर जास्त काढायचो, जोर उडवायचं 21 तारखेला. आता कसा बरा वाटवायचा म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू आज खास आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चंद्रकांत दादा भोवट राजापूर तालुक्याचे सुपुत्र आहेत. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, मित्र परिवार, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आज खऱ्या अर्थाने मित्रांनो जो सामना रंगणार आहे सन्माननीय शाहीर माझे बंधू गोडगाळ्याचे गायक सबंध कोकणचा बुलंद आवाज सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा त्यांचा सर्व संच, त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून बुवा काय टेन्शन घ्यायचं ना. आज पण झोंबाट तुमचं माझा जोरातच होणार आहे, पण झोंबाट होईल तर फक्त प्रेमानं, एकामेकाच्या उराव बसायचा नाही बुवा. आणि म्हणून या ठिकाणी शाहिराने देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही शाहिरांना मुलाचा सहकारी शांततेचा आश्रय द्यायला अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावची माऊली आई झोलाई कोकणीच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून प्रथमेच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी कुर्ताडकर माऊली साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक. म्हणायचं आहे काय रसिक राजा, अरे आज लायकी नसताना
कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोण शाहीर आहे, कोण ओळखत नव्हता. पण ही माया दिलीस तू, हे नाव दिलंस तू. आणि म्हणून माय बापा, अरे 33 कोटी देवांमध्ये सर्वांनी पाहिलेला देव म्हणजे तू आहेस. तुझ्यात मी माझा देव ओळखलाय. आणि आज ही नाव पहिलं तिला फक्त लागले ती माझ्या माय बापा तुझ्यामुळेच लागले. आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. बोवाकडे सांगणार बोवा, हाय गाय करायची नाही. स्तवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. सागराचा तूच आहे किनारा, तुझ्याच या कलावंताना आज मिळतो सहारा. तुझ्यात पाहिला मी नित्य मायेचा झरा, तूच आहेस रसिका या शाहीर राजेशाचा आधार खरा. आणि म्हणून रसिक माय बापा स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय शाहीर, कानातला चोथा बाहेर काढा आणि ह्या खरडवून अगदी हवा तसा म्हणून म्हणतोय. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिका रसिका, अरे तव चरणावरी हा माझा मी देह वाहिला. रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला. चरणावरी हमासा देह वाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. चरणावरी हमासा देह वाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला. वरी केली माया खरी. तू याने करावरी केली माया खरी. दिली हृदयात जागा माया बापा परी. 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 जरी असलो कुठे तरी घरी
राहिला जरी असलो कुठेतरी तुझा राहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला मोरी तुझे रूप ईश्वरी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी 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 राजशाने हाथोर तुझा महिमा गाईला राजशाने हाथोर तुझा महिमा गाईला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला बोल श्री गणपती गजानन महाराज देवी माते बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया रात्र थोडी आणि सोंग फार हा मुंबई रंगमंचावरची तर भानगडच आहे गावाला आपला बरा स्तवन अगदी सकाळी कोंबडा आरवते तरी आपली बुवा बारी हित जल्ला सारखा लक्ष घड्याळाकडे वाजलेत किती आहे ना आणि म्हणून डावल आमचं कुठे डावल ओ आयोजक हा 5 मिनिटं तुम्ही जास्त घेतली हो माझ्यातली ना उद्या म्हणू नका ना भावकीत कांदा नको उगाच उद्या
म्हणून तुम्ही काय काळजी करू नका. आता विषय मित्रांनो आहे स्तवन झालेला आहे, विषय आहे गणाचा. ज्या गणपती बाप्पानं नेहमीच सांगतो मित्रांनो, सुख करता दुःख हरता, ज्या विघ्नांचा नाश करणारा तो गणपती बाप्पा. पण विषय काय आहे मित्रांनो, आज अवस्था अशी आहे, अवस्था अशी झाली की ज्याला पाऊसच नाही. लोक अक्षरशः मित्रांनो, म्हणजे जी आत्ताची अवस्था सध्याची आहे, तब्बल 50 वर्षानंतर संबंध कोकणाचा जीव त्याच्यावरती सांगतो, ते कोयना धरण देखील कोरडं पडलं. हा सगळा कोप आहे त्या विधात्याचा. कारण विकासाच्या नावाखाली, डिजिटल इंडिया करण्याच्या नावाखाली, करण्याच्या नादामध्ये माणसाला निसर्गाचा पण ऱ्हास करून टाकलाय. म्हणून तो जिरवतोय माणसाची. खाजव घामाला किती खाजवतोयस तेवढा, कान अंगाची साला. आणि म्हणून आज बुवांची पण साला ना. ते आमचा मे महिन्यात कार्यक्रम झाला, बुवा म्हणतात मला उष्टा पत्रावल्या खायची सवय नाही बुवा. पण विषय काय, तुम्ही तुरेवाला बोलतो दुसऱ्या बारीत, तो आम्हा शक्तिवानांना कधी बोलायला भेटतो, जेव्हा कधी आपली भारी लागत तेव्हा. तर बुवा म्हणाला होतं काय तर लिहून घे म्हणतात, मुंबईत तुला चॅलेंज करतो बुवा, मला पण आज वागायचं आहे. कारण तुम्ही नेहमी म्हणता या लावून ताकद मिलव, तुम्ही आलो शाप वाकत, काय लावा ताकद बुवा आले तो आकशा. म्हणून बुवाला सांगतोय बुवा अरे म्हणा आज तुम्हाला काय जास्त बुवा दुखवणार नाही. कारण मला माहितीये सद्वंद या शक्ती तुऱ्यामध्ये जर मित्रांनो माझ्या आवडीचे कोणी सगळेच आहे, काय मी असं सुशांत बुवा म्हणतील चला मला असं काय म्हणतोय, पण सगळ्यात आवडता माझा शाहीर कोण असेल तर आमचं झिमन बुवा. लय भारी माणूस, लय भारी माणूस, चिमटा कुठं पण काढा, राग मात्र येत नाही. म्हणून शाहीर आजचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावरचा आहे तिसरा. 2 गण दिले विकास शेठ नांबोरेना. आज तिसरी पाली तुमची आणि परवा परत चौथी त्यांची आहे. उद्याचा दिवस मित्रांनो फक्त मध्ये आहे आणि म्हणून वेगवेगळे विषय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आजही मित्रांनो आगळा वेगळा एक विषय आणलेला आहे. गणरायाच्या शरणावरती हा लेकरू हे भक्त काय मागणं मागतोय म्हणायचं आहे, काय लक्ष असावं. या कलियुगाची व्यथा गणा तू समजून घेशील का? या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का? व्याकुळ झाली ही धरणी माता, अरे तिचा सारथी तू होशील का? दुःख जीवांचे दुःख हराया श्री गणा तू धावून येशील का? अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची. आणि म्हणून मित्रांनो आजचा सामना, कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा खद्दबीचा आणि फोद्दबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्न हरत्या, अरे जळी स्थळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस. या झाडाचं पान तुझ्या सत्याशिवाय हलत नाही. पण तुला या अजान लेकराचं काय सांगणं आहे. आज माझ्या कोकणाचा बळीराजा, आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बाप्पा अरे असा काहीतरी कोप कर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे, म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे. म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गडा हे लेकरू तुझं तुला काय सांगताय म्हणायचं आहे, लक्षात सांगा. मागणे हे माझे देवा, अरे मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. बापा अरे हे लेकरू तुला काय मागताय की मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्या हो
पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. देवा आज तुझ्या पाया मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. सूर्यदेवाने ही मोठी कमालच केली. फक्त तेजान धरणी व्याकुळ झाली. फक्त तेजान धरणी व्याकुळ झाली. फक्त तेजान धरणी व्याकुळ झाली. बाप्पा अरे आज तुझा काय कोप आहे. आज तुझ्या मनामध्ये नक्की रात्री तुझ्या या लेकरांवरती काय आहे. ही धरणी माता आज कोरडी पडले व्याकुळ झाले कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं रोहिणीचं नक्षत्र संपलं खरी मजा पावसाची निघून गेली. म्हणून बाप्पा अरे सबंध माशा कोकणातला बळीराजा आज सुकावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसताय की काहीतरी तो असा एक चमत्कार घडव आणि त्या वरून राजाला मात्र खाली पाड म्हणून म्हणायचंय. हो सूर्य देवाने ही मोठी कमालच केली. तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली. तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली. तप्त तेजान धरणी व्याकुळ झाली. ओ रोहिणी मृग नक्षत्राची संपुनी गेली. कधी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. हो शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया. शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. संकटाला तूच रे संहारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपस्वारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपस्वारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपस्वारी. हो तूच आहे या जगताचा खरा पालनहारी. भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वरी. भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वरी. भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वरी. हो साध खाली तेरणाला तुझी आली माया. साध खाली तेरणाला तुझी आली माया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. हो मागणे हे
मला धाडून द्या हो तुम्ही गणराया. या ठिकाणी बक्षीस झालेले आहे अक्षय दादा अग्रे, माझे बंधू युट्यूबर्स आहेत. दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेले आहे. फरमाईश आलेली आहे की झाली राधा बाबरी. परवाची मित्रांनो गवन नाबोरी महोत्सवात गायली होती. आता विषय कसा बघा, 8:57 झाली आहेत. आधी पहिला आहे ना, आज मित्रांनो विषय झालेला आहे, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा. पण विषय काय मित्रांनो, शाहीराणा 2 ते 3 वर्षामध्ये आमच्या बाऱ्या पण दोघांच्या बऱ्याच झाल्या आहेत. आणि मे महिना पण जशा काय गणपतीलाच बाऱ्या, अशा पण दोघांच्या मे महिन्यात बाऱ्या झाल्या. अगदी खडाचंकी. आता बुवा त्याच्यात एक शब्द भारी बोललो होता परवा राजापुरात. म्हणतात आम्ही दांडेवाले. बुवा बोललो होता राजापुरात, म्हणतात आम्ही दांडेवाले. पण त्यांना मी काय बोललो, बुवा मी भले बाजू आधी मायाची मांडतोय, पण तुम्ही पण दांडेवाले आणि आम्ही पण दांडेवाले. म्हणून बुवा विषय काय आहे, फक्त हा भेद आहे, ही मजा आहे, सारी पाठात खेळ आहे आज तुमचा. आधी मायेचा आणि भगवान शिवशंकराचा, राधेचा आणि या माझ्या कानाचा गवळीचा विषय गातोय. आज पण शाहीराणा गवळीचा विषय हा प्रेमातच येतोय. त्यांचा प्रेमात बरोबर गेम कसा करतो तो फक्त ऐका. म्हणून शाहीर लिहून घ्या, जो हवाय तो ठेवा, नको तो टाका, नाहीसा करून त्या बाहेर उन्हात फेकून. चला पाऊस पण नाही आता, म्हणून गवळीचा विषय गातोय म्हणायचं आहे. काय लक्ष असावं. की तुला दिलेले वचनात काना मी कधी नाही घसरले. पूर्वजन्माचा प्रिय सखा तुला नाही मी विसरले. अरे युगा युगे श्याम सुंदरा या राधेने फक्त तुला चोरले. आपल्या अमर प्रेमाचे कान्हा हे वारे साऱ्या गोकुळात पसरले. एवढा अजनावर प्रेम, एवढा अजनावर प्रेम म्हणून सांगतोय. अरे कुणी कितीही प्रेम करू दे, लैला होऊ दे, मजनू होऊ दे, आरची होऊ दे, नाही तर परशा होऊ दे, पण प्रेम झालं ते फक्त माझ्या राधेचं आणि या माझ्या कानाचं. म्हणून या माझ्या कानाला जास्त दुखवणारच नाही. कारण 14 वर्षांना मी त्याच्यापेक्षा मोठी होते, तरी सुद्धा जीवापाड या अंतःकरणापासून प्रेम केलं मी माझ्या कानावरती. नाहीतर सगळ्यांना प्रेम वर आता म्हणणं भारी गटारी करून तूच म्हणते गटार मला पाखरा आझाद गेले. आग लागली आताच्या प्रेमाला, वशाड पडला प्रेम, कांडा लावून टाका त्याला शिया आहे ना. चालला कसला प्रेम, काय बाजारात एकदा भेटतो आताचा प्रेम. पण अजरामर प्रेमाची व्याख्या जी जाणून दिली या समाजाला ती माझ्या राधेने आणि तिच्या कानाने. म्हणून म्हणायचं आहे काय बघा, म्हणून बुवा प्रेम लय वेडा, ये प्यार तो है एक धोखा, इसलिए मैंने दिल को रोका. प्रेमात धोका जेव्हा माणसाला गोलीगत भेटतो ना, तेव्हा बुवा माणूस न पिराना पण साला म्हणतो मला टेन्शन आला. न पिणारा पण बघावा तर 7:45 ला अगदी त्याची गाडी तराट आहे ना, लेझिम खेळत तो पण येतो घरात. म्हणून म्हणते काय विषय का बुवा, वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान्हा तुझ्या वाचुनी माझं नाही रे कुणी, आहे तूच माझ्या या घाणी मनी. हो अरे वेडी झाली वृंदावनी राधा राणी, वेडी झाली वृंदावनी राधा राणी. वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान्हा तुझ्या बाजूनी माझं नाही रे कुणी, आहे तूच माझ्या राणी मनी. हो वेडी झाली वृंदावनी
राधा राणी वेडी झाली वृंदावनी राधा राणी वेडी झाली वृंदावनी राधा राणी वेडी झाली वृंदावनी राधा राणी वेडी झाली वृंदावनी राधा राणी वेडी झाली वृंदावनी राधा राणी वेडी झाली वृंदावनी राधा राणी वेडी झाली वृंदावनी राधा राणी आहा या राणा बनाना विचारू कुणाला कधी येईल माझा सखा श्रीहरी कधी येईल माझा सखा श्रीहरी कधी येईल माझा सखा श्रीहरी या भोळ्या मनाला प्रीतीच्या क्षणाला किती समजावू मी तू येना हरी किती समजावू मी तू ये ना हरी किती समजावू मी तू रे ये ना हरी जीव वाळून टाकीन माझा तूच आहे माझ्या हृदयाचा राजा नको करू मस्करी ओढ तुझी अंतरी प्रीत आहे रे माझी जुनी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 तुझ्यासाठी मी झुरते देहवान हरते नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा हो मी हृदयात वरते म्हणून प्रेम करते यात आहे कामाचा तू सांग रे पुन्हा यात आहे का माझा तू सांग रे गुणा यात आहे का माझा तू सांग रे गुणा तूच केला आहे राधे शिवाला नको बदलू आता तू साई राधा त्या यमुना तिरी वाजू दे बासरी बेधुंद होऊ दे या क्षणी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 वाट पाहते मी तुझी नंदलाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला काना तुझ्या वाचुनी माझा नाही रे कुणी आहे तूच माझ्या ध्यानी मनी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 वेडी झाली वृंदावनी राधा राणी. आणि म्हणून बुवा हा गवळीच्या माध्यमातून तुम्हाला बारीकसा इंजेक्शन डावल साहेबांनो 5 मिनिटात वारी संपवतो तुम्ही काय काळजी करू नका फक्त बुवांना पण सांगा म्हणा आवरता घ्या कारण विषय कसा आहे वेळ हित कुणाची बंधन कुणाच्या बापसाची देणेकरी नाही वेळेला मात्र महत्व दिलं
पाहिजे. आणि बुवांना म्हणावं काय तुम्हाला साला माझे काढायचे ते आल्यावर अगदी खतवून टाका पहिल्या बारीपासून, काय ऐकाय करू नका म्हणावं. आणि म्हणून विषय आहे की कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार एक फॉर ॲम्पल आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. समाजाच्या कानावरती विषयासह विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली विषयाला बाजू नेहमीप्रमाणे देतोय की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. पण शाहीर लय मोठं जादूगार आहे शब्दांचं. ते म्हणतात काय तो झाला मला एकदाचा उत्तर कुठं आहे तो सांगा. आज एक नवीन बाजू देतो या समाजाच्या साक्षीनं. सन्माननीय आमचे संदीपजी सावंत मौल्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, ग्रंथ उपासक आहेत, अभ्यासू आहेत. पहिली बाजू विषयाची काय होती की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे. आज या विषयाला तब्बल मित्रांनो 9 वर्ष झालेत. पण 9व्या वर्षातली आज दुसरी बाजू तुमच्या सर्वांच्या साक्षीने देतोय शाहीर. त्या विषयाची दुसरी बाजू अशी आहे की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे बघा, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच त्या ग्रंथाचं नाव आहे. बुवा बक्षीस आलेलं आहे प्रहर्ष दैत तिवरे राजापूर आणि शार्वी प्रतीक दैत गण आणि गवण्यासाठी 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. बघा शाहीर, जे ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. शाहीर ही बाजू आज मोकळी केली म्हणून तुम्ही अभ्यासू आहात, वासुवाणी घराण्यातील नामवंत शाहीर आहात शाहीर. आणि म्हणून आज हा विषय तुम्हाला सगळा खुला करून दिलाय बुवा. कुठंच बॉक्स नाही, सगळा ओपनच आहे ना. चला पुढचा चेंडू मारा करेंगे शाहीर देवेंद्र झिनाम बुवा. आणि म्हणून लय भारी माणूस म्हणून मी उगाच म्हणत नाही, इज माय बेस्ट फ्रेंड. पहिल्या ज्या दिवसापासून पहिली बारी झाली त्या दिवसापासून म्हणतोय माझं अतिशय प्रिय व्यक्तिमत्व, माझं लय जिवलग दोस्त. कधी कधी म्हणतात आम्ही दांडेवालं, आम्ही शेंडेवालं, पण बुवा म्हणून मग अशी म्हणतात तुम्ही पण दांडेवाला आणि आम्ही पण बॅटवालं. होऊन जाऊ द्या काय तो. आणि म्हणून विषय घ्यायचा प्रश्नपदाचा एका मोकळ्यात एका अंतर आणि बारी या ठिकाणी संपवतोय. अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. ओ झिनांबुवा काय म्हणतो ऐका. अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. मग आहे तो जुना आज सोडतोय पुन्हा. हो माटल बुवा तुम्ही पण 3 तारखेला काय तो सोडू नका, शाप टाका नाहीसा करून. म्हणून म्हणतोय अरे आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. शाहीर विषयाच्या माझ्या मुळापर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला आंबा गोडगोड खाय भेटतील मला झाडावरचा. म्हणून म्हणतोय अहो आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. नाहीतर करीन दांडी गुल. संघासाठी खातं न घोलता सूर्यवरती तंबूत परत गेले शाहीर देवेंद्र झिनाम बुवा. म्हणून म्हणतोय नाहीतर करीन दांडी गुल, नाहीतर करीन दांडी गुल. सभारानात चारीन धुळ, नाहीतर करीन दांडी गुल. या सभारानात चारीन धुळ, करीन दांडी गुल. सभारानात चारीन धुळ, नाहीतर करीन दांडी गुल. सभारानात चारीन धुळ. आहे बुवा तुमचं मोठं घराणं, आहे बुवा तुमचं मोठं घराणं, आहे बुवा तुमचं मोठं घराणं. गुरुला तुमच्या जाहो शरण, गुरुला तुमच्या जाहो शरण, गुरुला तुमच्या जाहो शरण. दिली या बाजू नका हो लाजू, मी दिली या बाजू नका हो लाजू. कालावून घेतलंय खुळ, कालावून घेतलंय खुळ.
तुम्ही स्वतः त्याच मूळ तुम्ही स्वतः त्याच मूळ नाहीतर करीन दांडी गुल तुम्ही स्वतः त्याच मूळ नाहीतर करीन दांडी गुल 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 तुम्ही स्वतः त्याच मूळ नाहीतर करीन दांडी गुल स्वतः त्याच मूळ नाहीतर करीन दांडी गुल हो गुरुज्ञानाचा शिका हो धडा आणि प्रश्नाचा माझ्या गावा हो छडा आहे तो जुना सोडतोय पुन्हा हार आहे तो जुना सोडतोय पुन्हा तुम्ही शोधा हो त्याचा मूळ तुम्ही शोधा हो त्याचा मूळ नाहीतर करीन दाढी गुळ सभारानात तारीन गुळ नाहीतर करीन दांडी गुल समरनात तारीन गुल नाहीतर करीन दांडी गुल समरनात तारीन गुल नाहीतर करीन दांडी गुल समरनात तारीन गुल होय, म्हणून मित्रांनो, वेळ मात्र आपल्या जागेवरती घेतलेला आहे डावर बावली एखादा मिनिट एका दुसरा मिनिट जास्त घेतला असेल तर आय माय सॉरी हा तुमची माफी मागतो अगदी मनापासून आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या पहिल्या फेरीसाठी मित्रांनो जे मला सहकार्य केलं तेच सहकार्य माझे बंधू शाहीर देवेंद्र चिमन बुवा यांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी कराल शाहिराने देखील शुभेच्छा देतो आणि प्रथम फेरीच्या या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद